पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आज मिसिंग लिंकचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे. मात्र दुसरी बाजू जर आपण पाहिलं तर लोणावळ्यातील व्यापारावर याचा मोठा फटका बसणार आहे. याचा विरोध म्हणून मनसेचे तालुका अध्यक्ष अशोक कुटे सर आपल्यासोबत आहेत. सर, आज जे मिसिंग लिंकचं ओपनिंग झालेलं आहे आणि त्याचा फटका लोणावळ्याच्या व्यापारावर कसा होणार आहे, मावळच्या लोकांवर कसं होणार आहे? खरं तर मिसिंग लिंकचा आम्ही स्वागतच करतो, त्याचा विरोध करत नाही आहे. कारण का खरं तर जगामध्ये एक नाविन्यपूर्ण असा हा प्रोजेक्ट आपल्या इथं होतो आहे. त्याचा तर पहिलं तर हा प्रोजेक्ट केला तर शासनाचा मी आभार मानतो. परंतु लोणावळा शहरातील नागरिक असतील किंवा लोणावळ्याच्या परिसरातले जे नागरिक असतील त्यांना ह्याचा काहीच फायदा नाही आहे. आमच्या लोणावळ्यातील परिसरातील नागरिकांनी ह्या एक्सप्रेसवेसाठी असेल किंवा इतर प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिल्या, त्यावेळेस हे प्रकल्प उभे राहिलेले आहेत आणि ह्याच्यामुळं खरं तर देशाचं अर्थकारण वाढलेलं आहे. परंतु आमच्या लोणावळा शहराचं अर्थकारण जे आहे त्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण का ह्या लोणावळा शहरामध्ये जो मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट होतो आहे त्याच्यामध्ये कुठेही आम्हाला लोणावळ्यातील आजूबाजूच्या परिसराला नागरिकांना एंट्री किंवा तिथून बाहेर पडण्याचा मार्ग नाही आहे. म्हणजे आम्हाला त्या प्रोजेक्टचा जर उपयोगच नसेल तर तो प्रोजेक्ट आमच्या कामाचाच नाही आहे. उलट इथं जे येणारे पर्यटक आहेत त्यांच्यामुळं जी घाटामध्ये ट्रॉफिक होते त्याला पर्याय म्हणून हा मार्ग काढला आहे. तर जे पर्यटक येतात त्यांना जर इथून प्रवेश किंवा बाहेर पडण्याचा मार्गच नसेल तर ही ट्रॉफिक संपणारच नाही आहे. आणि ज्या ट्रॉफिकमुळं आमच्या लोणावळ्याचं जे काय अर्थकारण आहे ते ठप्प झालेलं आहे, ते ठप्प ठेवण्याचंच काम करतात आहे. आणि मागच्या काही दिवसामध्ये आमच्या लोणावळ्यातले जे काही महत्त्वाचे पर्यटन स्थळं होती ती आपोआप बंद केली जातात आहे. म्हणजे त्याच्या मागचं काही षडयंत्र आहे का आम्हाला असं वाटतंय. जसं की आत्ता मागच्या 15 दिवसापूर्वी भुशी डॅममधले जे स्थानिक दुकानदारांची अतिक्रमणं काढली आणि तो भुशी डॅमचा प्रकल्पच कोणीतरी हायजॅक करण्याचा प्रयत्न करतं आहे. मागच्या 15 वर्षापूर्वी वलवण डॅम जे होतं ते बंद केलं. त्याच्यानंतरनं आमच्या इथे एक शूटिंग पॉईंट होता तो बंद करण्यात आला. राजमाची गार्डन आहे तेही कुणाकडे हस्तांतरित करण्यात, त्याचाही काही प्रकल्प हे होत नाही आहे. 15-20 वर्ष झालं आम्ही चर्चा ऐकतोय की आमच्याकडे रोपवे होणार, परंतु त्याच्या बाबतीतही नगरपालिकेने 8-10 कोटी रुपये खर्च केले, जागा विकत घेतली, परंतु त्याच्यावरतीही काही नाही आहे. याचा अर्थ आम्हाला असं वाटतोय की लोणावळ्याचं पर्यटन कुठेतरी इथं संपवायचं आहे आणि आजूबाजूच्या काही भागामध्ये इतर काही धनिकांनी जागा घेतलेल्या आहेत तिथं काहीतरी पर्यटन स्थळाच्या नावाखाली चालू करायचं आहे. आणि आमच्या लोणावळ्यातील जे काही पर्यटन आहे, जे काही नागरिकांचा व्यवसाय आहे तो संपवण्याचा प्रयत्न कुठेतरी मोठी शक्ती इथं करते असं आम्हाला वाटतं. मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की हा जो मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट आहे तो आमच्या लोणावळ्यातील नागरिकांसाठी, परिसरातील नागरिकांसाठी किंवा इथं येणाऱ्या ज्या भेटी देणाऱ्या पर्यटकांसाठी तो प्रकल्प जो आहे त्याला प्रवेश मिळावा, त्याला बाहेर पडण्याचा मार्ग आम्हाला अधिकृतरित्या खुला करावा. जर 15 दिवसामध्ये शासनाने जर आम्हाला अधिकृत इथून एक्झिट किंवा इनचा जर त्यांनी आम्हाला प्रकल्प जर तो उपलब्ध करून दिला नाही तर जर शासन हा प्रकल्प उभारू शकतो, त्याचं उद्घाटन करू शकतो, तर मनसे तो बंद करू शकतो हा इशारा आम्ही शासनाला देतो.